सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत जन्ममृत्यू दाखल्यांच्या संदर्भात झालेल्या बैठकीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. कोणतेही संविधानिक पद नसताना किरीट सोमय्या यांनी महापालिकेत बैठक घेतल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की महापालिकेच्या प्रशासनाशी संबंधित विषयांवर अधिकार नसताना बैठक घेणे अयोग्य असून याबाबत प्रशासनानेही भूमिका स्पष्ट करावी. तसेच जन्ममृत्यू दाखल्यांबाबत बोगस दाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्याचाही त्यांनी निषेध केला. त्यांच्या मते अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असून त्यावर संपूर्ण यंत्रणेवर बोगस दाखल्यांचे आरोप करणे योग्य नाही. तेव्हा मंगेश चव्हाण यांनी किरीट सोमय्या यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. काही दिवसात त्यांनी बसलेल्या महापालिकेच्या सभागृहाला कृष्णा नदीच्या पाण्यानं धुवून स्वच्छ करू असा इशाराही त्यांनी दिला. सांगली मिरज महापालिकेमध्ये गेली दोन महिन्यापासून जन्माचे दाखले, मृत्यूचे दाखले हे कोणत्याही प्रकारचे दाखले मिळत नाहीत. आणि त्यानंतर सोमय्यासारखा मुंबईतून एखादा दलाल येतो आणि जन्म मृत्यू विभागाची मीटिंग घेतो. ह्या मीटिंगला आमचे प्रशासक, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील व संबंधित विभागाचे प्रमुख असतील व सत्ताधारी सर्व पदाधिकारी त्या मीटिंगला उपस्थित राहतात आणि त्यांना पाहिजे ती माहिती ती मीटिंग घेऊन देतात. हे कुठल्याही कायद्यात बसत नाही. अशा दलालांना माहिती द्यायची असेल तर त्यांना माहिती देऊन त्यांचा विषय संपवायला पाहिजे होता. पण एखादी मीटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून ते मागतात तशी माहिती देणं हे सगळ्यात मोठं या सत्ताधाऱ्यांचं दुर्दैव आहे, या प्रशासनाचं दुर्दैव आहे. कारण संविधानात्मक पद नसताना सोमय्यासारखा एखादा दलाल येतो आणि महापालिकेची बैठक घेतो, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. त्यामुळं ह्या अशा प्रकारामुळं आम्ही महापालिकेच्या वतीनं, सर्व काँग्रेसच्या नगरसेवकाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी सोमय्यांनी मीटिंग घेतली, ज्या ज्या खुर्चीवर ते बसलेत त्या खुर्चीला आम्ही कृष्णेच्या पाण्यानं धुवून काढणार आहे. सोमय्यांना कुठलाही पुरावा मिळालेला नाही. तर त्यामध्ये तिने 3827 बोगस दाखले आहेत म्हणून प्रेसच्या माध्यमातून सांगण्यात आलं. तर त्या संदर्भात मी प्रशासनाला विचारलं हे कुठले बोगस दाखले आहेत. तर प्रशासनानं या ठिकाणी स्पष्ट उत्तर दिलं आहे की हे कोणत्याही प्रकारची बोगस दाखले नाहीत. हे दाखले संबंधित व्यक्तीकडून जी जी कागदपत्र मागितली आहेत ती कागदपत्र पूर्तता केल्यानंतर त्यांना ती दाखले काढून दिलेले आहेत. त्यामुळे हे कोणत्याही प्रकारचे बोगस दाखले नाहीत आणि ते दाखले कॅन्सल करायचा अधिकार हा महापालिकेला नाही. दाखले कॅन्सल करायचे असतील तर त्यामध्ये त्रुटी असावी लागते आणि ती त्रुटी असेल तर ती जिल्हा प्रशासनाला महापालिकेनं कळवावी लागते. त्यामध्ये त्रुटी सापडली तर ते दाखले कॅन्सल होतात. असं कोणतर एखादा व्यक्ती येऊन महापालिकेला आदेश देतो हे कुठेतरी चुकीचं आहे.